शहरातील एका परिसरात राहणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर संशयिताने लग्नास नकार दिला. त्यानंतर पीडितेने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित राहुल तानाजी चव्हाण याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ही घटना ऑक्टोबर 2023 ते जून 2024 या कालावधीत घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित तरुणी शहरातील एका परिसरात राहते. ऑक्टोबर 2023 रोजी संशयित चव्हाण यांनी पीडित मुलीला भेटण्यासाठी बोलावले. आपण दोघे लग्न करणार आहोत असे सांगत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पुन्हा त्याने पीडितीला भेटण्यासाठी बोलवले. यावेळी त्याने तो जबरदस्ती करत असताना पीडितेने त्याला विरोध केला. चव्हाण याने तुला आणि तुझ्या आईला मारून टाकेन अशी धमकी देत अत्याचार केले. वारंवार अत्याचार करून पीडिता गर्भवती झाल्यानंतर संशयिताने लग्नास नकार दिला. अखेर पीडितेने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित राहुल चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.